नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वरमध्ये आपण परत टरबूजाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि हा आता 23वा दिवस आहे. बी लागवड करून 23वा दिवस आहे. तर पाहू शकता एकदम छान अशी वाढ चालू आहे. मस्तपैकी सगळं निघून पडलेलं आहे. काही चुका होता तर ते रोप भरून घेतलेलं आहे, रोप लावलेलं आहे. जे दिवस गॅप असेल ते भरून निघेल. ओके, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत एक ड्रिचिंग झालेली आहे. ड्रिचिंगमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं व्हॅल्यूम फ्लेक्झी, एक ह्युमिक आणि एक 19-19 आणि रोको अशी ड्रिचिंग झालेली आहे. तर एक फवारणी पण झालेली आहे या प्लॉटवरती. आता एक दुसरी ड्रिचिंग होईल. याच्यामध्ये आपण आता दुसऱ्या ड्रिचिंगमध्ये एक PSB नावाचे बॅक्टेरिया येतं, फॉस्फोरसोल्युलायझिंग बॅक्टेरिया. एक AGN म्हणून प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये ह्युमिक आहे, त्याच्यामध्ये 18% ह्युमिक आणि PSB. परत दुसरे 2-3 बॅक्टेरियाचे स्ट्रेन आहेत त्याच्यामध्ये. तर ते एक आता जाणार आहे, कारण इथून पुढे आता खताचा डोस चालू होणार आहे. 19-19 आणखी 19-19 चालू झालेलं नाही आहे. 19-19 सोबत याच्यानंतर पहिले एक ड्रिचिंग होणार आहे. ओके, तर हा प्लॉट बी लागून करून 23वा दिवस आहे. तर एकदम छान उत्तम असा प्लॉट आहे. थंडीमुळे बऱ्याच ठिकाणी प्लॉटवरती अवस्था बिकट झालेल्या आहेत, जागीच येलं बसलेली आहेत. तर अशा शेतकऱ्यांनी ज्यांचं थंडीमुळे वाढत नाही आहे, अशा शेतकऱ्यांनी इसाबियन हा प्रोडक्ट येतो सिजंटा कंपनीचा, त्याची फवारणी आणि सोबत जमेल तर इसाबियनची ड्रिचिंग असं प्रत्येक शेतकऱ्यांनी करून घ्यावं. कारण आता आपण दुसरे 2-3 प्लॉट बघितलेले आहेत, तर त्या प्लॉटवरती एकदम छान प्रकारे इसाबियनचे रिझल्ट दिसायला लागलेले आहेत. ओके, आणि आता या प्लॉटमध्ये AGNची एक ड्रिचिंग जाणार आहे. त्याच्यानंतर एक लगेच दुसऱ्या दिवशी बेनिव्या हे एक FMCचं प्रोडक्ट येतो, तर या प्रोडक्टची एक फवारणी जाणार आहे. बेनिव्या स्पेशल बेनिव्या जाईल. थोडंसं ते प्रोडक्ट असं आहे की त्याच्यामुळे येलं पळायला लागतात आणि जे झाड आहे त्याचं सशक्त चांगलं वाढ होते आणि अळीचा प्रादुर्भाव खूप कमी होतो. आबाळ येतं आहे त्याच्यामुळं नागाळी दिसायला लागते. तर अशा वेळेस बेनिव्या हे चांगलं काम करतं. तर बेनिव्याचा एक स्प्रे जाणार आहे याच्यामध्ये. परत आता इथून ज्या पुढे गोष्टी होतील त्याचं नियोजन वारंवार मी या आपल्या चॅनलवरती टाकत जाईल. परत यूट्यूब चॅनलवरती पण मी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकत असतो. धन्यवाद. Well, look at that.